आणि मग त्याचबरोबर साई आपल्यालाही विनंती, आपणही या 3 बॉल 3 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. विशाल शर्मा यांच्याकडून ते पारितोषिक होतं. आपणही या. येस, थँक्यू थँक्यू. या साई आपल्यालाही विनंती आहे आणि विशाल आपल्यालाही विनंती, आपणही जॉईन करा. साई या लवकर, मॅच सुरू होते. येस, मग यांच्या मैत्रीची चर्चा राहिली आहे. 3 बॉल 3 चौकार साईनी आजही विक्रम केलाय आणि या खेळाडूंनी आजच नाही तर 2 स्पर्धा मला आठवतात. जयरागाई क्रियांश 11 चषकामध्ये 2 वेळेस या खेळाडूंनी 6 बॉल 6 चौकाराचाही विक्रम केलेला आहे. पण अजूनही खेळ राहिलाय. जाऊयात सध्या तरी जी मॅच सुरू आहे त्या मॅचच्या दिशेला आपण जाणार आहोत. आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करीन, जीत आपल्याला विनंती आहे आपण या, आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. मग मात्र सन्मान स्वीकारण्यासाठी विनंती असणार आहे ज्यांच्या त्या इंस्टाग्राम रील्सची आपण चर्चा करतोय. फुडीज आहेत आणि संपूर्ण डोंबिवलीमध्ये कुठे जायचं, काय खायचं, कितीला खायचं हे सगळं जेन्युइनली आपल्या समोर घेऊन येणार आहे. सनी प्लीज या. सनी यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. माईची उपदार शाल, त्यासोबतच आपण पाहतो तर स्पर्धेतील एक मोमेंट देऊन सनी यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. थँक्यू, धन्यवाद इथे आल्याबद्दल. आणि असंच जेन्युइनली संपूर्ण महाराष्ट्राला सांगत राहा की डोंबिवलीत आल्यानंतर कुठे जाऊन काय खायचं. थँक्यू सो मच सनी, धन्यवाद. असंच काम करत राहा, डोंबिवलीचं नाव रोशन करत राहा आणि तुम्ही मोठे व्हा. थँक्यू सो मच. जीत दादा, आपलंही विनंती असेल आपणही विराजमान व्हा, स्थानापन्न व्हा. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे जोडले जातील. मयूर सर आपल्यासोबत. ओव्हर टू यू सर. थँक्यू थँक्यू. पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्रामामध्ये सर्वांचं पुनश्च मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. बॉलिंग मार्कवरती अमित. सध्या तरी या मॅचचे पहिले 2 ते 3 बॉल जरूर स्किप झाले असतील, पण या मॅचची हाईप अजूनही स्किप झाली नाहीये मित्रांनो, कारण की दोन्ही बाजूने तितकी सुंदर लढाई आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण ग्रीन आर्मी मध्ये जिजा 11 संघाला पाहतोय, तर एका बाजूला ब्ल्यू आर्मी विजयाच्या शोधामध्ये प्राप्ती रॉयल संघ. ह्यांचा रॉयल खेळ आपल्याला या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल, कारण की एका बाजूने जिजा 11 संघ मागच्या सामन्यामध्ये असं वाटत होतं की सामना आपल्या बाजूला झुकतोय की काय, आणि त्यावेळी सामना गमावला होता. तर तीच सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळाली प्राप्ती रॉयल संघासोबत देखील. आणि या दोन्ही सिच्युएशन्स मधून शेवटच्या क्षणाला सामना गमावला होता या दोन्ही संघांनी, आणि त्यामुळे या रायव्हलरीकडे, या बॅटलकडे लक्ष लागून झालंय. कारण की आपण पाहतोय इथून जो जिंकेल कदाचित तोच टिकेल, असं सिच्युएशन या दोन्ही संघांसमोर आलंय. प्राप्ती रॉयल्स टीम एका बाजूला जिजा 11 टीम. पहिलं षटक कंप्लीट झालं, अमितचा स्पेल कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्याने धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 8. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि पहिल्याच बॉल वरती खणखणीत प्रहार करायचा होता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9. दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि पहिल्याच बॉल वरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गौतम शर्माचा. 1 धावेतून मात्र मिळते. आपली स्क्रीन आता मात्र प्रज्वलित झाली आहे. जसं जसं या बिल्डिंगची शॅडो पडतीये तसं असं मैदान तितकंच बोल्ड दिसायला लागलंय. साहिल बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय राऊंड विकेटने. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. थ्रो थोडासा अनऑर्थोडॉक्स. आधीच मात्र थोडासा झटका लागला असं वाटलं थ्रो करताना, आणि त्यामुळे व्यवस्थित थ्रो आला नाही आणि त्यामुळे सुरक्षित आहे सचिन वाघमारे. 1 धावेतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10. 2 चेंडूंमध्ये 2 सिंगल, आतापर्यंत 8 चेंडू पाहायला मिळाले आणि 1च चौकार आलाय.
ओ आता मात्र स्वच्छ हिट करण्याचा प्रयत्न, नो बॉलचा लाऊड कॉल. एक धावेतून मात्र मिळेल. का फिल्डिंग केली होती, पण मात्र जसा चेंडू पकडला वर पाहिलं, बाबू सरांचा इशारा आला नो बॉलचा. अमित थोडा सरप्राईज झाला. इतकी सुंदर फिल्डिंग केल्यानंतर तरी देखील एक्स्ट्रा रन्स मिळतात प्राप्ती रॉयल्स. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आता देखील चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ओमकारची. फिल्डिंग युनिट, फिल्डिंग करणारे प्रत्येक खेळाडू एक शिल्ड निर्माण करतात आणि जर ती शिल्ड ताकदवान असेल तर किला भेदणं थोडं कठीण आहे. या भिंती जर मजबूत असतील तर आतमध्ये सर्व काही संरक्षित आहे. ओ क्लीन बोल्ड, हा प्रेशर निर्माण केला फिल्डर्सने आणि त्याचा फायदा झाला बॉलर साहिलला. दांडी गुल केली गौतम शर्माची, विकेट मिळाली पहिली. टीम जिजा 11चं सेलिब्रेशन. तेरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ आता मात्र पुढचा बॉल, पुढ्यात टाकलेला बाहेर निघणारा हा बॉल. आत्मविश्वास वाढलाय बॉलर साहिलचा. श्री 11 संघामधून खेळत असताना जिजा 11ने चांगली इन्व्हेस्टमेंट केली आहे बॉलर साहिल वरती. ओ आता देखील पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, हाताच्या साह्याने अडवण्याचा प्रयत्न केला उन्मेषने, पण बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतापर्यंत या डावामधील दुसरा चौकार आलाय आणि दुसरा चौकार मारण्यासाठी तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 17. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 ओव्हरमध्ये 17 धावा कॅल्क्युलेशन करावं लागेल. सर्वजण आतुरतेने या मैदानावरती आज भेट देण्यासाठी येतात, कारण की आपण पाहतो खेळाची ही नगरी आज मात्र ही संपूर्ण क्रीडा नगरी भरली आहे प्रेक्षकांनी. आणि डोंबिवलीची ही हक्काची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. त्याचबरोबर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये जी पारितोषिकं आम्हाला उपलब्ध करून दिलीत, अर्थातच आकर्षक पारितोषिकं जे आपण पाहतो बेस्ट फिल्डरसाठी, बेस्ट बॅट्समनसाठी आणि बॉलरसाठी ज्या सायकल्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्या आम्हाला उपलब्ध करून दिल्यात सन्माननीय सुजयजी विचारे साहेबांनी. आणि त्याचसोबतच आम्हाला मॅन ऑफ द सिरीजसाठी जी सायकल उपलब्ध करून दिली आहे ती सन्माननीय सुरेश अरुण साहेबांनी. तर याचं मनापासून आभार. आणि त्याचबरोबर आम्हाला या संपूर्ण ट्रॉफीज प्रोव्हाइड केल्यात, ज्या क्रिस्टल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात त्या प्रोव्हाइड केल्यात अनमोलजी वामन म्हात्रे साहेबांनी. तर त्यांचं देखील मनापासून आभार, हृदयाच्या अंतःकरणातून आभार. कारण की या खेळाडूंना खऱ्या अर्थाने जेव्हा रात्रीचा खेळ संपेल उद्याच्या दिवसामध्ये घरी जाताना मात्र काही ना काही खेळाडू पारितोषिकं घेऊन जातील. त्यावेळी आपल्याला या सर्व मान्यवरांचा आभार मानावा लागेल, कारण की यांच्या देणगीमुळे या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना ही पारितोषिकं मिळतात. धन्यवाद. वळूयात पुन्हा एकदा डावाकडे, जिथे मात्र डॉट बॉलचा परिचय दिला अंकेश पाटणेने. इक्वेशन बनलंय या स्पर्धेमध्ये, जेव्हा जेव्हा परिस्थिती गंभीर अंकेश पाटणे खंबीरपणे उभा आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग साठी तिथे खेळाडू तैनात आहे. एक धावेतून मात्र कलेक्ट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 22. आतापर्यंत 4 बॉल अंकेशने फेकले आणि 4 बॉल वरती आपण पाहिलं तर प्राप्ती रॉयल्सने मात्र 4001 डायल केलंय. अर्थातच 4 2 डॉट्स आणि सिंगल्स. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, नशिबाची थोडीशी साथ मी म्हणेन स्वप्नीलच्या सोबत, कारण की बॉल बॅट सोबत संपर्क झाला आणि अगदी उजव्या पायाला बॉल लागला. जर उजव्या पायाला बॉल लागला नसता तर डेफिनेटली प्ले डाऊनची शक्यता होती, पण एक धावेतून मात्र मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 23-23. एका गड्याच्या मोबदल्यात अंकेश तयार होतोय.
एक चेकची ऑथॉरिटी कंप्लीट करतो. अंडरम क्रिकेटमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं. एक चेक करण्याची ऑथॉरिटी, अर्थातच जाणून बुजून गोलंदाज थांबतोय. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये असं चित्र पाहायला मिळत नाही. काही खेळाडू जरूर ट्रेंड सेट करतात, ज्यामध्ये रविचंद्रन अश्विनचा उल्लेख केला जातो, दीप्ती शर्माला आपण पाहतो. पण अंडरम क्रिकेटमध्ये मात्र हे खेळाडू सर्व स्मार्ट आहेत. ही मूव मुद्दामून केली जाते. थोडस चाचपडतात, चेक करतात की एक्झॅक्टली बॅटर काय करण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्यामुळे आपल्याला हे अंडरम क्रिकेटमध्ये चित्र पाहायला मिळतं. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतो ही स्ट्रॅटेजिक टाइमआउट, जिथे मात्र स्ट्रॅटेजी बनवण्याची गरज आहे, कारण की 23 धावा धावफलकावरती लागल्यात आणि थोडं धावांचा प्रवाह थांबला असं म्हणावं लागेल टीम प्राप्ती रॉयल्स संघासाठी. संघर्ष जर करायचा आहे, आपल्या गोलंदाजांना जर सुरक्षित ठेवायचं आहे, तर त्यासाठी 2 फलंदाजांना मात्र पुढे होऊन निधड्या छातीने प्रहार करावे लागतील आणि हे प्रहार सुनिश्चित केले जातील. आणि तेच मेसेज घेऊन मैदानाच्या आतमध्ये मंजूरही गेलाय. मंजूर मैदानाच्या आतमध्ये जरूर गेलाय, पण या 2 फलंदाजांना मात्र स्वतःचे खांदे मजबूत करावे लागतील, कारण की मंजूरही सांगतोय की प्राप्ती रॉयल्सचा भार मित्रांनो तुमच्या खांद्यावरती आहे, तर ही जबाबदारी सांभाळायची आहे, हा भार सांभाळायचा आहे. पण एका बाजूला टीम जिजा 11ला आपण पाहतोय, टीम जिजा 11 संघाला आपण पाहतोय. तो जिजा 11 टीम स्ट्रॅटेजी बनवते. आतापर्यंत सर्व काही सोडलीत आहे आणि 3 षटकांमध्ये आपण 23 धावा खर्च केल्यात. जे काही करायचंय ते प्राप्ती रॉयल्सला करायचं आहे, पण नाव प्राप्ती रॉयल्सचं रॉयल जरी असला तरी जिजा 11चा रॉयल खेळ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 3 गोलंदाजांचा वापर केला, 3 गोलंदाजांनी हात फिरवले गेले आणि 3 गोलंदाजांनी हात फिरवत असताना पहिल्या षटकामध्ये अमितने 8, दुसऱ्या षटकामध्ये साहिलने 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये अंकेशने 6. पुन्हा एकदा जबाबदारी दुसऱ्या षटकाची अमित कडाळ्याच्या खांद्यावरती. मागच्या मॅच मध्ये 3ऱ्या ओव्हरमध्ये अमितचा वापर केला होता आणि 4थ्या ओव्हरमध्ये अंकेश आला होता. मॅचची परिस्थिती थोडीशी बिघडली होती, पण या मॅच मध्ये 3ऱ्या ओव्हरमध्ये अंकेश आलाय आणि आता मात्र पुन्हा एकदा 4थ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो अमितला पाचारण केलं जात आहे, कारण की विकेट हवी आहे स्वप्नीलची, विकेट हवी आहे सचिनची. बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वप्नील जो अमित, पहिलाच बॉल हलक्या हाताने प्लेस केलाय. प्लेयर तैनात आहे. गजाननची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट, ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. अंकेश कडून बॉल निसटला होता आणि चांगली फिल्डिंग, चांगला कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळाला गजानन कडून. चांगलं बॅकिंग. 1 धावेतून मात्र मेल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो होती म्हणजे 24 धावा धावफलकावरती आहेत. आताचा बॉल आपण पाहतो, पंचांचा सिग्नल येतो तो म्हणजे वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स, या एक्स्ट्रा रन्स वरती कुठेतरी आळा घालावा लागेल. आता मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न, कौस्तुभकडे हा बॉल जातो. 1च धावेतून मात्र मेल, चांगली फिल्डिंग. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती लागल्या. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथं मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग करणची. क्या बात आहे करण, 100% कमिटमेंट द्यायची जिजा 11 संघासोबत आणि ती कमिटमेंट देताना देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि ऑफिशियली जिजा 11 संघामधूनच तर करण खेळत असतो, त्यामुळे थोडे एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागतील करणला देखील. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, 1 धावेतून मात्र मेल, एका धावेच्या दुसऱ्या धावेचा देखील कॉल केला होता. सचिनला माघारी पाठवलंय, प्रयत्न केला होता सचिनने पण स्वप्नीलने थांबवलं. 1च धावेतून मात्र मेल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 28. आता मात्र क्लीन बोल्ड, जस्ट उद्ध्वस्त, नष्ट करून टाकले इरादे स्वप्नीलचे. राऊंड मॅक्सन अमित कडाळे, आणि अमित कडाळे आता कडाडतोय.
पहिल्या मॅच मध्ये जरूर ती धार पाहायला मिळाली नाही, पण या मॅच मध्ये ती धारही पाहायला मिळते आणि ऑपोजिशनला गारही केलं जातंय. विकेट. विकेट मिळाली अमितला आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोणता असाईल? यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टीमची 11 ग्रीन आर्मी आता मात्र चमकते. मैदानाच्या आतमध्ये तितकीच शांतता आपल्याला पाहायला मिळते, कारण की नुकताच विकेट तर मिळाली आहे. अमित तयार होतो स्ट्रायकिंग एंड वरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय यश. पावरती बॉल ऑल साइडला खेचण्याचा प्रयत्न आलाय तो डॉट. अर्थातच जबरदस्त गोलंदाजी टीम जिजा 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा कॅप्टनने विश्वास ठेवला अमित कडाळेवरती आणि या विश्वासाची पूर्तता दिली अमितने या ओव्हर मध्ये. विकेट मिळाली स्वप्नीलची आणि त्यासोबत डॉट बॉलचं प्रमाणही वाढलंय. आणि आता मात्र पुन्हा एकदा छोटीशी हडल घेतली जाते. पण मित्रांनो, मी म्हणतोय शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या. वेळेचं देखील तितकंच बंधन आहे. 4 षटकांचा खेळ कंप्लीट आणि धावांचा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की मागच्या काही सामन्यांपासून धावांचा ओलावा आपल्याला पाहायला मिळाला आणि अशी वेळ येणारच होती कोणत्या तरी संघावरती जिथे मात्र धावांचा दुष्काळही पाहायला मिळतोय. याच जमिनीवरती, याच क्रीडांगणावरती फलंदाज मात्र आनंदपणे फलंदाजी करत होते. पण आता मात्र डाव थोडासा बदलला, संघ थोडेसे बदलले, जिजा 11चे इरादे थोडे मजबूत राहिले आणि त्यामुळे प्राप्ती रॉयल संघाचे फलंदाजांना धावा बनवताना अडचण निर्माण होते. आणि बॉलिंग मार्क वरती आता गोलंदाज आपण पाहतो सुयशचा वापर केलाय. स्ट्रायकिंग एंड वरती सचिन वाघमारे. हा खेळाडू कधीही डावाला पलटी देऊ शकतो. सिग्नल आला तो म्हणजे व्हाईट बॉलचा. एक धाव इथून मात्र ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 29-29. पुढचा बॉल आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुयश थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न, खांद्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय, पण 2 वारंवार एक्स्ट्रास आणि एक्स्ट्रास मुळे थोडासा खतरा आता मात्र वाटायला लागलाय. रेड अलर्ट, कारण की या ओव्हर मध्ये डेफिनेटली तोडफोड, या तर विकेट, दुसरा पर्यायच नाहीये. जेलची संधी, बॉल थोडासा डायव्हर्ट होतोय. एकच धावेतून मात्र मेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31 धावा धावफलकावरती. स्ट्राईक पासून दूर गेलाय सचिन. हे सुयशसाठी पॉझिटिव्ह न्यूज आहे. सुयशला थोडंसं आता मात्र विचार करून बॉलिंग करावी लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि कॅच कंप्लीट. विकीने पकडला सुंदर झेल आणि आता मात्र खेळ संपला तो म्हणजे फलंदाज यशचा. एका मागोमाग एक झटके लागतात. विकेट इथे मात्र आली आहे. डेफिनेटली नवीन येणाऱ्या फलंदाजाचा रोल समजावूनच मैदानाच्या आतमध्ये पाठवावं लागेल, कारण की जास्तीत जास्त स्ट्राईक सचिनला मिळणं गरजेचं आहे. कदाचित सचिनला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली तर अधिक धावा बनवू शकतात. जरूर 4 ओव्हरमध्ये धावा कमी झाल्या सचिन मैदानामध्ये असून देखील, पण हे देखील विसरता कामा नये. कधी कोणत्याही क्षणी मॅचला कलाटणी देण्याचं काम सचिन करू शकतो. सुयशसाठी इथे मात्र पारितोषिक आलं. पुढच्या 2 बॉल्स मध्ये जर विकेट आली तर प्रथम कदम यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रथम कडून पारितोषिक आलं सुयशसाठी, पण धावांची सध्या तरी गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नवीन आला तो म्हणजे कौस्तुभ. थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, एकच धावेतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती म्हणजे 32. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4. आक्रमण सुरू आहे. हे आक्रमण करावं लागेल, कारण की संयमाची परीक्षा आता मात्र संपली आहे. डोंबिवली प्रीमियर लीगच्या ज्वाला ग्रंथामध्ये तुम्हाला जिवंत राहायचंय
तर मोठे फटके खेळावे लागतील. आणि आता मात्र धावा यायला सुरुवातही होतीये. मी आधीच सांगितलं होतं या खेळाडूला स्ट्राईक वरती आणा. जरूर 4 ओव्हर मध्ये या फलंदाजाच्या बॅटमधून धावा आल्या नसतील, पण जे झालं ते विसरावं लागेल. हा खेळाडू काय करू शकतोय हे त्यांनी सिद्धही केलंय. मागच्या 2 बॉल्स मध्ये आपल्या संघासाठी एक चांगला बिझनेस घेऊन आलाय. 2 बॉल्स मध्ये 8 धावा, प्रॉफिट तर झालाय. पुढचा बॉल आता मात्र विकेटचा चान्स आहे. कॅच ड्रॉप एकदा कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न स्ट्रायकर एंड वरती. विकेट इथे मात्र मिळाली आहे. शेवटच्या बॉल वरती इथे मात्र विकेट येते आणि फायनली इथे मात्र हे सत्र कंप्लीट झालंय. तन्मय पॅकर्स टीम आणि ग्लॅडिएटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण या. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय ऐश्वर्या बावस्कर साहेबांना आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे मात्र टॉस करत आहोत. ग्लॅडिएटर टीम कॅप्टन तन्मय पॅकर्स टीमचे कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहेत. ग्लॅडिएटर्स, चला ग्लॅडिएटर्स टीमचे कॅप्टन लवकर या. ग्लॅडिएटर्स टीम ओमकार, ओमकार कॅप्टन ग्लॅडिएटर्स टीम. पहा इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत आहोत आणि त्यामुळे मी विनंती करतोय वेळेवरती तुम्ही उपस्थित या. जर बॉल पडला मैदानाच्या आतमध्ये आणि कॅप्टन आला नाही तर डेफिनेटली तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि आय थिंक जे मात्र सिनियर्स आमच्यापर्यंत नियम पोहोचवतील, जो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील तो तुम्हाला ऍक्सेप्टही करावा लागेल. चला टॉसच फक्त आपण कंप्लीट करूयात. जास्त चर्चा देखील आपण करणार नाही कारण की मान्यवर इथे उपस्थित आहेत मित्रांनो. जर पहिला बॉल पडला तर डेफिनेटली तन्मय प्रतिष्ठान संघाला इथे मात्र आपण टॉस विन देणार आहोत. त्यामुळे ग्लॅडिएटर्स टीम शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. जर पहिला बॉल पडला तर चला टॉस आपण करणार आहोत. ऐश्वर्या दादांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण टॉस करत आहोत. तन्मय प्रतिष्ठानने कॉल केलंय डीपीएल आणि आलाय ते देखील भवानी स्पोर्ट्स. फार काही विचारणार नाहीये. ग्लॅडिएटर्स टीम निर्णय का असेल? आम्ही पहिलं बॅटिंग करू आणि शेवटचे मी तुम्हाला सांगतो देखील नेक्स्ट टाइम वेळेवरती या. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस इथे मात्र झालेला आहे. दुसरं सत्र मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. यानंतरच्या सामन्यामध्ये टीम ग्लॅडिएटर्स टीम प्रथम बॅटिंग करेल. पहिलाच बॉल आपण पाहतोय. स्वेचहिट करण्याचा प्रयत्न, पंचांचे दोन्ही हात समांतर येतो तो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने खाते इथे मात्र खुललंय. दुसऱ्या सत्राची सुरुवात होते. गौतम शर्मा बॉलिंग ट्रॅक वरती. स्वेचहिट परफेक्ट हिट. गॅप मधून बॉल निघून गेलाय सीमा पार. निखिलच्या बॅट मधून आलाय तो चौकार. मागच्या मॅच मध्ये हा खेळाडू रनआउट झाला होता. या मॅच मध्ये स्थिरता प्रदान करतोय. शांतपणे कशा प्रकारे कार्यक्रम करायचा या फलंदाजाला माहिती आहे. चौकार इथे मात्र येतोय निखिलच्या बॅट मधून. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 5. आपण पाहतो ही स्पर्धा जीटीसीच्या माध्यमातून युट्यूब वरती घर बसल्या आपण पाहू शकतो. फक्त डोंबिवली पुरता नाही तर संपूर्ण जगामध्ये ही स्पर्धा आपण कुठेही पाहू शकतो.
अजून एक जबरदस्त फटका. पियुष तिथे तैनात होता पण बॉल आला कधी आणि बॉल गेला कधी हे पियुषला कळालं देखील नाही. इतक्या वेगाने बॉल येत होता. आणि त्यासोबतच सोशल मीडियावरती ज्या रील्स आपल्याला पाहायला मिळतात त्या डोंबिवली प्रीमियर लीगच्या पेजवरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि सोशल मीडियावरती अजून एक चॅनल आहे अर्थातच डोंबिवलीचं नाव. नेहमी टेनिस क्रिकेटच्या संपूर्ण रील्स आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटचं संपूर्ण अपडेट जे आपल्याला चॅनलवरती पाहायला मिळतं. ग्रामीण टेनिस क्रिकेट 70-70 चे हँडलर मंगेश चौधरी देखील येतात. वेलकम मंगेश, स्वागत आहे तुझं देखील. कारण की बऱ्याचशा रील्स आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेटच्या खेळाडूंच्या पाहायला मिळतात. त्यासोबत आता मात्र खुल्या गटातील शहरी संघातील देखील बऱ्याचशा रील आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेट 70-70 या पेजवरती पाहायला मिळतात. स्क्वॉर कट करण्याचा प्रयत्न, धाव मिळेल ती फक्त एकच. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 7. पहिलं षटक मार्गस्थ आणि पहिल्या 3 बॉल मध्ये आपण विचार केला तर धावा झाल्या धावफलकावरती 7 करायच्या आहेत. मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, चांगली फिल्डिंग, 100% कमिटमेंट, झेप घेतली हवेमध्ये, बॉल आतमध्ये ढकलला. जे काम दिलंय ते पूर्ण करणार. धावा किती आहेत, धावा किती करायच्या आहेत, कोण समोर आहे माहिती नाहीये. खेळाचा आदर आम्ही करतोय, ऑपोजिशनचा नाही. ऑपोजिशनला जर वार करायचं तर समोरच्या वरती वार करावे लागतील. आणि लढाई जेव्हा होते वार करायचे तर सपासप करायचे. ऑपोजिशनला चान्सच द्यायचा नाही, ना उठण्याचा ना बोलण्याचा. पुढचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुट वरती येऊन चांगले स्ट्रोक जनरेट केले जातात. रिस्क इथून मात्र अंकेश घेत नाहीये. रिस्क घ्यायचा आहे तो रोल आहे तो म्हणजे निखिलचा. अर्थातच अंकेशचा शांत पवित्र आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये, या चेस मध्ये. आणि निखिल थोडासा अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच टीम आपण विचार केला तर प्राप्ती रॉयल्सला प्लॅन बनवावा लागेल, निखिलसाठी ट्रॅप रचावा लागेल. गौतम तीच प्लॅनिंग करण्याचा प्रयत्नामध्ये. सचिन यष्टांचा मागे फिल्डिंग थोडीशी चेंजेस करतोय. पण या ब्ल्यू आर्मीला जिवंत राहायचं असेल तर या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल गौतमला. विकेट परचेस करावे लागतील कारण की विकेट्स एक मात्र पर्याय आहे या मॅच मध्ये जिवंत राहण्याचा, या स्पर्धेमध्ये जिवंत राहण्याचा. कमाल करावी लागेल, थोडे चमत्कार करावे लागतील, थोडी नशिबाची साथ हवी आहे. आणि चमत्कार होतात पण चमत्कार देखील त्यांच्या सोबत होतात जे मेहनत करतात. परफेक्टेड. जेव्हा जेव्हा आडव्या बॅटने स्ट्रोक जनरेट केला निखिलने मात्र 4 धावाच एकवटल्यात. मागच्या मॅच मध्ये हा खेळाडू रनआउट झाला होता, आता मात्र हा खेळाडू आउट होत नाहीये, रनच बनतायत. जबरदस्त बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये अंकेशचा विकेटला वाचवण्यासाठी स्वतःला बहाल केलं होतं आणि आता मात्र या मॅच मध्ये आपल्या संघाची विजयाची मशाल पेटवण्यासाठी धावा बनवतोय. इक्वेशन तेच आहे. पहिल्या मॅच मध्ये रन आउट, या मॅच मध्ये रनही बनतात पण आउट होत नाहीये. डोकेदुखी थोडीशी वाढतीये प्राप्ती रॉयल्स टीम साठी. कारण की ज्याप्रमाणे प्राप्ती रॉयल्स संघाकडे आपण पाहतोय अंडरम क्रिकेटचे रेग्युलरचे खेळाडू बरेचसे या संघामध्ये, जे की दिवा डोंबिवली गटामध्ये सातत्याने खूप चांगली कामगिरी करत असतात. आणि आता मात्र बॉलिंग मार्क वरती येतोय ओमकार. 14 धावा धावफलकावरती येत. पहिल्या 2 षटकां पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र कंप्लीट झाला आणि दुसऱ्या ओव्हरची सुरुवात इथे मात्र होतीये. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 14 धावा आयकॉनच्या अगेन्स्ट. हे सर्व प्रेक्षक मायबाप आयकॉन्सला पाहण्यासाठी आलेत. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये सिलेक्ट झालेल्या खेळाडूंना पाहण्यासाठी आलेत. त्यांच्या डोळ्यांना मात्र नयन सुख मिळत आहे. क्रिकेटच्या न्यूट्रल फॅन्ससाठी ही स्पर्धा परफेक्ट आहे. ड्राव करण्याचा प्रयत्न आलाय तो डॉट बॉल. ओमकारला मात्र फ्रंट लाईन वरती यावं लागेल. दिवा डोंबिवली गटातून किंगबोर संघाकडून फ्रंट लाईनचाच गोलंदाज आहे. आता मात्र जबाबदारी थोडीशी वाढली आहे प्राप्ती रॉयल्स संघाला. इथे मात्र सांभाळायचंय. इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. वारंवार पियुषकडे बॉल जातोय, चांगली फिल्डिंग पियुषची पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 15 धावा. 15 स्कोर वरती लागल्यात. दुसरं षटक प्रगती पथावर.
बऱ्याच दिवसानंतर सामला देखील मी इन ऍक्शन पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा एक घर पुढे जाईल टीम जिजा 11. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र अंकेश आणि निखिलला देखील समजलंय मैदानाच्या आतमध्ये वेळ घालवणं किती इम्पॉर्टंट आहे. कारण की जर मैदानाच्या आतमध्ये वेळ आपण दिला तर आपल्या संघाला चांगल्या धावा देखील मिळत आहेत आणि आपला संघ चांगल्या स्थितीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय, जे पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. पहिल्या सत्रामध्ये वारंवार विकेट जात होते आणि त्यामुळे धावा देखील बनता आल्या नाही आणि धावांचा ओलावा बरसवण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी धावांचा दुष्काळ पडला. एक धाव पुन्हा एकदा इथे मात्र मिळते. अंकेशला देखील समजलंय कोणत्या रोलने आपल्याला बॅटिंग करायची, अटॅक करण्याची गरज आता मात्र नाहीये. त्यामुळे सिंगल डबल्स वरती स्वतः लक्ष केंद्रित करतोय आणि एका बाजूने निखिल आहे. निखिल एक वेगळ्या मूड मध्ये बॅटिंग करतोय जो की टीमने त्याला रोल दिलाय. सातत्याने अटॅक करण्याचा प्रयत्न. ऑपोजिट खेळ अंकेशचा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे निखिलचा. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा फटका. चांगले स्ट्रोक, जबरदस्त बॅटिंग आपल्या संघासाठी भिडताना आपल्याला हे खेळाडू पाहायला मिळतात. कारण की या मॅच मध्ये पूर्णपणे रिझल्ट अवलंबून आहे. जो हरेल तो या स्पर्धेतून बाहेर आहे, त्यामुळे मेहनत तर करावी लागेल. ओमकारचा पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेचआउट करण्याचा प्रयत्न. चेंडूवर बॅटचा संपर्क झाला नाहीये. मागच्या बॉलवरती चौकार आला, पुढचा डॉट बॉल आला. एक एक बॉल वरती वेगवेगळी कहाणी आपल्याला पाहायला मिळते. मॅच अजूनही जिवंत आहे मित्रांनो, कुठेही जाऊ नका. डोंबिवली प्रीमियर लीगचा हा संगम आपल्याला पाहायला मिळतोय कारण की दोन्ही बाजूने प्रवाह तितक्याच वेगाने आणि तुम्ही काठावरती उभे राहून या मॅचचा आनंद घेतात. पण सामना इथून मात्र कोण जिंकेल, कारण की जिंकण्यावरच पुढची फेरी अवलंबून आहे. मेहनत करावी लागेल कारण की 2 दिवसीय स्पर्धा आहे. जो जिंकेल तोच कदाचित उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा येईल आणि जो हरेल तो मात्र उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा येईल. पण मॅच पाहण्यासाठी फरक इतकाच आहे. परत येणं तर शक्य आहे पण ही जर्सी घालून की या मैदानामध्ये खेळ दाखवण्यासाठी की मैदानामध्ये मॅच पाहण्यासाठी. या तर खेळाडू म्हणून टीका, या तर पहारेकरी म्हणून टीका. निवड तुमची आहे, त्यासाठी तुम्हाला मेहनत करायची आहे. 42 लक्ष बॉलिंग मार्क वरती यश. चांगली इन्व्हेस्टमेंट होती यश वरती. बघूयात यश वरती ही जबाबदारी संघाने पुन्हा एकदा आणून ठेवली आहे. कशा प्रकारे यश कामगिरी करतोय. ज्याप्रमाणे फिल्डिंग सज्ज केली जाते. आता मात्र आताचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल थोडासा डायव्हर्ट झाला. यष्टीरक्षकही बीट होतोय, पडतायत. माहिती आहे पडल्यानंतर उभं राहायचंय आणि पडल्यानंतर जो स्वतः उभा राहतो तोच तर खरा खेळाडू आहे. आणि पडत पडतच इतिहास घडत असतो मित्रांनो, तर लढाई करावी लागेल. सोपं काही नाहीये आयुष्यात, सोपं काही नाहीये. मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. तू काय बोलतोय? मला नाही कळालं. पहिल्या 4चा हा पूल क्लिअर होईल ना पुढच्या मॅच नंतर. पहिल्या 4 टीमचा नंतर सेकंड 4 टीमचा बाकी आहे असं बोलशील ना, बरोबर? 2 बाकी, 3 बाकी, 3 बाकी, 1 बाकी. काय बोलतोय? बोललो आजच्या टीमला 2 देतो. धावा झाल्या धाव फलकावरती 23-23. पहिला वाईड होता. यस
तुमच्या स्क्रीनवरती वाटतं दिसला नाही त्याला. 23 झाले. पुढे येऊन स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त बॅटिंग. आता मात्र दोन्ही फलंदाज फॉर्म मध्ये येत आहेत. दोन्ही फलंदाज अगदी आपला रोल समजतात. गतवर्षी देखील मला आठवतं अंकेश पहिला सामना हरला होता, पण त्यानंतर फायनल पर्यंत प्रवेश त्या संघाचा होता. तर पहिली मॅच बऱ्याचशा संघांना आजपासून तर खऱ्या अर्थाने पहिली मॅच आणि दुसरी मॅचचं स्टेटस आपल्याला पाहायलाच मिळतील, कारण की आजपासून सुरू होईल इंडियन प्रीमियर लीग. स्वीप करण्याचा प्रयत्न. जबरदस्त फटका अंकेश पाटणेचा बॅटमधून. हा बॉल जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. हे घ्या भाऊ. 2 टीम येतील आज. हा एका ग्रुप मधून सेम रे बिग बॅश वाला आपला फॉर्म. 4 मधून 2 कशा येतील. अरे भावांनो मी माझ्या मागून द्या ना. मी काय बोलते इथून द्या ना. तुम्ही मलाच का द्यायला लावतात. वाईड आलं का पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत होती म्हणजे 29. यशचा पुढचा बॉल अजून एक एक्स्ट्रा रन. हे एक्स्ट्रा रन तुमचे एक्स्ट्रा एफर्ट्स महागात पडतील, कारण की मी मगाशीच सांगितलं मनीष सर, उद्या देखील हे खेळाडू येतील, पण मॅच पाहण्यासाठी की खेळण्यासाठी ह्याचं उत्तर अजून बाकी आहे. नको ना मला नाश्ता खाणार ना. पायावरती बॉल निघून गेलाय. बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप निघून जातोय. धावा पुन्हा मिळतात म्हणजे 4 आणि या चौकारासोबत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 34. 42 लक्ष सहज वाटायला लागलंय. अजूनही क्या बात आहे. आता मात्र जेडी देखील ऑन झालाय. आताचा बॉल आपण पाहतोय. जेडीचा आवाज मैदानामध्ये दुमदुमायला सुरुवात झाली, पण मैदानामध्ये अंकेशचा आवाज थोडासा थांबला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं प्रमाण, डॉट बॉलचं पर्सेंटेज थोडं वाढवावं लागेल. आता मात्र बॉटम हँडचा सुंदर वापर, पुस्तकी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ग्लान्स करत असताना आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो अंकेश पाटणेच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत होती म्हणजे 38. 38. महिना सुरू झाला आणि पालखी सोहळे देखील आपल्याला तितकेच पाहायला मिळतात. नुकताच 21वी पालखी कंप्लीट झाली आणि आता मात्र आपण पाहतोय आपल्याच बाजूच्या गावामध्ये अर्थातच 25 तारखेला जळ डोंबिवली गावाची देखील पालखी आपल्याला पाहायला मिळाली आणि येत्या 9 तारखेला देवीचा बाडा मोठा गावची जत्रा. पालखीचा देखील तितकाच ओढ आहे. सर्व भक्त तिथे मात्र उपस्थित होतात. सर्व भाविकांचं तिथे मात्र स्वागत केलं जातं आणि जल्लोषामध्ये तो पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. पण वेगळ्या डावाकडे जिथे मात्र डीपीएल मध्ये सध्या तरी परिस्थिती आपण पाहतोय. फ्रंट लाईन वरती जिजा 11 आहे, थोडासा बॅकफुट वरती प्राप्ती रॉयल्स आहे. कदाचित हा सामना गमवावा लागेल आणि या स्पर्धेमध्ये विजयाचं स्वप्न देखील कदाचित अधुरं राहील. मॅच फिनिश. सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे टीम जिजा 11 संघाने. पहिला सामना हरल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये फार लक्ष लागून होतं, पण जिजा 11 संघाने कमाल केली, धमाल केली आहे आणि अखेर आपल्या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश ज्याप्रमाणे संघ मालकांनी विश्वास ठेवला होता त्या विश्वासाला पुन्हा एकदा जिवंत ठेवलंय. अर्थातच जिजा 11चा प्रवास अजूनही सुरू राहील डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये आणि प्रवास